गाईज हे पहा गाईज, हे 1 2 3 4. तर गाईज पूर्ण एकदा आमची तयारी झालेली, पूर्ण घड्याच्या घातलेल्या संपूर्ण गाईज सगळी. गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तो गाईज गाईज 8 वाजलेले आहे, सकाळची 8:30 वाजलेले आहे. गाईज मी पाठा जाण्याकरता रेडी आहे. गाईज बॅग पण घेतलेली आहे. तर गाईज चला गाईज थोडंसं गाईज शेवटचं सूत्र पाहायचं राहिलं होतं. चला काहीच टाईम झालेला आहे. लाईट बंद करतो. तर गाईज माझा लवकरचा पाठ झालेला आहे. तर गाईज चला आपण जाऊ आश्रमावरती. आज गायची एकादशी खिचडी बनवतो आम्ही म्हणजे. तर गाईज आता आलेले आहे 11 11:30 होत आहेत गाईज, आणि आम्हाला काम आहे सध्या आता. हे पहा गाईज, हे दिसतंय ना गाईज, हे सगळं थंडीची तयारी आहे. कारण गाईज हे आहे ना, ह्या गाद्या आहेत, आणि ह्या गाद्या काही बेडवर टाकायला नाही तर अंगावर घेण्याच्या गाद्यात. हे पहा काहीच 2-3 दिवसांनी भंडारा आहे आश्रमामध्ये, त्याच्यामुळं सर्वजण येणार आहेत. त्याच्या तयारीमध्ये हे सर्व उन्हामध्ये टाकायचं आहे. गाईज आम्ही 3 जण आहेत, अजून 3 जण काही माहीत नाही कुठे गेलेले आहेत. गाईज हे पहा गाईज, हे 1 2 3 4 थप्प्या. गाईज इथं फक्त बेडशीट आहेत, म्हणजे नॉर्मल रगी टाईप आहेत त्या. गाईज फक्त इथं उशी आहेत. हे पहा गाईज, मी एक लॅम्पवरचा बाहेर काढला. हे पहा गाईज, बाहेर ऊन पडलेलं आहे मस्त, त्या उन्हामध्ये हे सर्व टाकायचे. आता मला आहे ना एकट्यालाच काढणं हे बाहेर. तर आणि गाईज बाहेर काढून पण ते उन्हाला टाकून ते काही राहणार नाहीत. दिवसभर माकडे येतात, त्यांना मलाच संरक्षण सिक्युरिटी दुट्टी पण मलाच करावं लागलं. कारण दिवसभर जर माकड आले ना, ते याची अशी ते सिक्युरिटी आले की बाई साहेब. तर चला गाईज, मला आताच दम लागायला लागला एवढं पाहून. गाईज माझं हृदय असं भरून आलंय. वर पहा, वर हात टाकायला किती राहिले. एवढं मी बसल्यावर हात टाकायला राहिले, तर एवढंच राहिलं. गाईज फक्त 2-3 थर काढले तर एवढं झालं बाहेर. ते पहा. चलो गाइस, क्या करेंगे. बस मी उतर के समय हे गिर ना जाए गाइस. हे जर पडलं ना माझं लागन खाली. गाइस ह्या सतरंजा आहेत, त्या सतरांच्या खाली टाकायच्या, त्याच्यावर गाद्या टाकायच्या. गाइस पण हे पण गाइस पाय ठेवायला खाली फरशी गार असते. हे छान आहे. याचा कलर कसं आहे गाइस, पण खूप जड आहे. ते याचं वेट गाइस जास्त आहे, जास्त आहे त्याचं. त्याच्याला काही साप मला ना बाहेर नेणार कोण नाही. बाहेर जर नेलं तर पटापटा मी बाहेर काढू शकतो. पण काहीच बाहेर झाडू लावायचं काम चाललेलं आहे. आवाज येत असेल थोडा, आराम. गाइस ये देखो, इतना खाली हो गया है, इतने नहीं गए गाइस. लेकिन यहाँ देखो रास्ता बंद हो चुका है गाइस. पैसे निकले रे गाइस. 1 साइड मिशन कंप्लीट झालेलं आपलं. हे बघा गाइस, 2 वेळ खाल्ले गाइस. फक्त हे राहिलं. हे बघा दरवाजा पॅक करा. चला गाइस, रेस्ट. इधरचं संपूर्ण खाली झालेलं आहे एरिया. मिशन आतमधलं गाइस कंप्लीट झालेलं आहे. गाइस बाहेर जे नजारा झाला ना भाई, 1 मिनिट दाखवतो. देखो गाइस, गद्दे. ये देखो गाइस, यहाँ से पूरा एरिया भर गया पूरा. गाइस मैं मस्त धूप में लेटा हूँ. और भी वो बाहर ले गया रही. थोड़ी देर रेस्ट करते हैं, उसके बाद मिलते हैं आपसे. गाइस ये आपको मेरे पीछे दिख रहा है, ये धोबी का घर लग रहा है आज. गाइस ये देखो, हमारा आश्रम धोबी का घर हो चुका है आज. ये सब लोग देख रहे हैं. ये देखो, ये देखो गाइस, सब जगह आपको गद्दे देखेंगे. लेकिन ये आज 46 के ऊपर हम बैठे इसलिए.
तर गाईच पूर्ण एकदा आमची तयारी झालेली, पूर्ण घड्याच्या घातलेल्या संपूर्ण गाईच सगळी ब्लँकेट बिस्तर गाईच उशा वगैरे सगळं एकत्र केले. आता संपूर्ण आतमध्ये ठेवून देऊ. हे पहा इथं मोजून चाललंय उचलून न्यायचं काम. हे पहा बघू उचलतात काय, ह्यांनी उचलले गाईच, जाऊ दे. तर चला गाईच उचलतो. हे बघा आता गाईच इनको गाईच समझ में नहीं आ रहा क्या करना है यार, ऐसे घूम रहे इधर के इधर इधर के इधर. तो चलो गाइस उठाते अंदर लेके जाते. गाइस बड़ा है इसको सबसे ज़्यादा ना, मैं इसको लेके जाता हूँ. तर गाईज 5 वाजल्या, सगळे कपडे आतून बाहेर काढलेत आणि ठेवण्यामध्ये. आता गाईज थोडंसं फ्रेश होऊ. गाईज आज एकादश आहे, पण जास्त लागली. तर चला गाईज थोडंसं फ्रेश होऊ, मग त्याच्यानंतर जाऊ आरतीला आपण. आता गाईज काहीच नाही केलं, असं दिवस गेला आज, पूर्ण दिवस असं गेलेला आहे. फ्रेश होतो बस. गाईज माझं जेवण वगैरे संपूर्ण झालेलं आहे. तर चला गाईज करू आजचा ब्लॉग येईन. तर गाईज आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनल पण सबस्क्राईब करा. तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.